हॅलो, आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचे एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की ज्योती शास्त्रीबुवांना सरळ प्रश्न करतो, कोणाचे ग्रह शांत केले शास्त्रीबुवा? तेव्हा शास्त्रीबुवांना लगेच ज्योतीने कीर्तनात दिलेलं उत्तर आठवतं. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात, कोणाचे कोणाचे म्हणजे काय? सावित्रीचे ग्रह शांत केले. तेव्हा ज्योती बोलतो, पण ते अशांत का होते? मी तुमची नायगावरची सत्य मी मान्य करतो, पण तुम्ही आकाशातलेही ग्रह शांत केले? तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, हो, मी ग्रह शांत केले आणि मुलगी दारात आली. तेव्हा ज्योती बोलतो, पण म्या तर वाचलं की हे ग्रह साधारण मातीचे गोळेच असतात. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की नाही, यात काय अर्थ नाही. ही पुस्तकं नुसती वाचायची आणि नंतर सोडून द्यायची. खोटं आहे, ते सगळं खोटं आहे. तेव्हा ज्योती बोलतो, मग खरं काय? ग्रहांची भीती दाखवून भोड्या भाबड्या लोकांना नाडायचं? तेव्हा पाटील बोलतात, ओ पाहुणं, जरा थांबा की तुम्ही. तेव्हा सावी बोलते, आबा पहिलं शास्त्री बुवांना थांबवा. मी येणारच होते आबा 2 दिवसांनी, थोडं काय लेट झालं, लगेच पूजा मांडायची का? आणि तुम्ही माझ्या कपिलेला दान द्यायला निघाले होते. तेव्हा पाटील बोलतात, शास्त्री बुवा. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, आता कसला शास्त्री बुवा आणि कसलं सुख? आता तुमच्या कुंडलीत जे लिहिलं आहे ना, तेच होणार. हे तुमच्या नशिबाचे भोग आहेत आणि हे तुम्हाला भोगावेच लागणार. तेव्हा शास्त्री बुवा रागाने बघतात आणि बोलतात, चला नारोपंत चला, आणि निघून जातात. तेव्हा पाटील बोलतात, शास्त्री बुवा ऐका की, दान कुठं द्यायला, मी कुठं नाही म्हणाला दान द्यायला. तेव्हा पाटील थोडे रागाने ज्योतीकडे येतात आणि बोलतात की, पाहुणं हे काय लावले आल्या आल्या, जरा गप बसायचं की, पूजा चालली ते इथे कशा पायी बोलला त्यासनी? तेव्हा लक्ष्मी बोलते, दोघं बी प्रवास करून शिनले असतील, नंतर बोलूया, चल ग सावी. चला जावाई बापू. तेव्हा लक्ष्मी घरात घेऊन जाते त्या दोघांना आणि पुन्हा बाहेर येऊन पाटलांना म्हणते, असं काय बोलला जावाई बापूंसोबत? तेव्हा पाटील बोलते, मग काय काय बोललो? काय गरज होती मध्ये बोलायची? जिथं माझ्या लेकरीला 20-20 भाकऱ्या करायला लागतं, वाडा सारवायला लागतो, लाकडं फोडावं लागतं, तिथं काही बोलला नाही. बघत बसला असतील आणि इथं लागला अक्कल पाजळायला. तेव्हा लक्ष्मी बोलते, इकडे लक्ष्मी पाटलांना सांगत असते की, तुम्ही जरा दमानं घ्या ना, की आत्ताच जमून आली पोरे. आधी मी सावीला विचारते, त्यातनं काही येडवाकडं झालं की 4 शब्द तिला समजून सांगते, पण तुम्ही जरा दमानं घ्या. तेव्हा लक्ष्मी बोलते, तेव्हा पाटील बोलतात, आहे शांतच आहे मी. गोविंदरावांचा मोठा भाऊ इकडे येतो आणि आवाज येत असतो की, दादा दादा कुठे आहेस? तेव्हा गोविंदराव बोलतात, काय झालं देवा? ते पाणी काढत असतात. तेव्हा गोविंदरावांचा भाऊ बोलतो, अरे तू इथं पाणी शेंदत बसलात आणि तिकडे नवशे पाटलांची मायची कोरडी झाली. तेव्हा गोविंदराव बोलतात की, काय झालं? तेव्हा त्यांचा भाऊ बोलतो, अरे नवशे पाटील तिकडे लई चिडलायत म्हणे, त्यांच्या पोरीला म्हणे इकडे लई त्रास झाला, काम पडलं. तेव्हा गोविंदराव बोलतात की, काम पडलं? अरे त्यासनं कोणीतरी सांगितलं त्यांचे पोरीचे इथे लई हाल होत्यात. त्या म्हणे सावित्रीला कोणीतरी इसीच भाकऱ्या थापायला लावल्या, हळदीच्या अंगानं शेंडानं सारवायला लावलं. तेव्हा गोविंदराव बोलतो, अरे काय बोलतोस आप्पा, असं नव्या नवरीला कोणी सांगेल का? तेव्हा त्यांचा भाऊ बोलतो की, अरे सांगितलं आणि ते पाटलासनी समजलं सुद्धा. तेव्हा गोविंदराव बोलतात की, पाटलासनी समजलं? आपल्या घरात घडलेली गोष्ट मला ठाव नाही आणि तिकडे नायगावला पाटलासनी ठाव झाली. तेव्हा गोविंदराव बोलतात, कोणी केलं असेल असं चावटपणा, सांगितलं कोणी? तेव्हा त्यांचा भाऊ बोलतो की, अरे सांगितलं हे खरं, कोणी बी केला असेल आणि त्यात तो आहे पाटील, काढली असेल कुठनं खबर. दादा माधवानं तर हे सांगितलं नसेल ना? तेव्हा गोविंदराव बोलतो की, माझ्या सोनीला त्रास होतोय, मला ठाव नाही. तेव्हा त्यांचा भाऊ बोलतो, अरे दादा समजाच गोष्टी कानावर येत नसतात. तेव्हा गोविंदराव बोलतात, आप्पा अरे खरं खोटं केलं असतं, पण सुनगाव आणि ज्योती नाईलगावला आहेत. तेव्हा त्यांचा भाऊ बोलतो, आणि होय, आणि त्यात तो बिघडलेला पाटील, अरे त्याचं टाळकं फिरलं तर वल्ल्या झाडाला बी आग लावणारा माणूस आहे तो, आणि आपला ज्योती तिथे एकटाच आहे. तेव्हा गोविंदराव बोलतात की, पांडुरंगा. इकडे सावी आणि ज्योती खोलीत येतात. तेव्हा सावी ज्योतीला पाणी देते. तेवढ्यात सदा आणि सका धावत धावत येतात आणि बोलतात की, हक्की, आणि पटकन त्यांना तिला मिठी मारतात. सावी त्यांना भेटते. तेव्हा सदा आणि सका बोलतात की, तू बस इथे आधी, आणि विचारतात की, आम्हाला नाही करमलं तुझ्याशिवाय. तेव्हा सकाळी बोलतो की, खरंच करमलं नाही. तेव्हा सावी बोलते की, मला बी नाही करमलं. तेव्हा सदा बोलतो, अक्के कसं आहे ग तुझं पुणं? तेव्हा सावी बोलते, लय मोठं आहे. तेव्हा सदा बोलतो, आमच्यासाठी काय आणलं? तेव्हा सावी बोलते, तुमच्यासाठी. ती लगेच ज्योतीकडे बघते आणि बोलते, तुमच्यासाठी. तेव्हा ज्योती बोलते, तुमच्यासाठी काय नाही, पण तुमच्या लाडकीसाठी काहीतरी आणलंय तुमच्या अक्कानं. तेव्हा सावी बोलते, होय. तेव्हा ज्योती बोलतो की, तुमच्या कपिल्यासाठी घुंगरपट्टा आणलाय मी. तेव्हा सदा बोलतो की, अक्के आम्ही कपिलेला घुंगरमाळ घालून येतो, आणि तेव्हा ते दोघं पळत जातात. तेव्हा सावी बोलते, होय, पर कपिला गोठ्यात तर नाही ना? तेव्हा सदा बोलतो, नाही, आम्ही सकाळीच तिला रानात सोडलंय. तेव्हा ते दोघं गेल्यावर ज्योती बोलतो, चला, कोण नाही तर कपिला तरी खुश होईल माझ्यावर. तेव्हा सावीला चांगलं नाही वाटत. तेव्हा सावी बोलते, तेव्हा सावी हात जोडते. तेव्हा ज्योती येतो आणि बोलतो, अगं तू का हात जोडतेस? तेव्हा सावी बोलते, आपल्यात जो आबवला होता
तो आबासनी कळू देऊ नका. तेव्हा ज्योती बोलतो म्हणजे? तेव्हा सावी बोलते पुण्यात आपल्यात जो आबोला होता तो आबासनी कळला तर त्यांना लई वाईट वाटेल. इकडे पाटील विचारत असतात तेवढ्यात भीमा अक्का आणि लक्ष्मी दारात उभी असते. तेव्हा लक्ष्मी बोलते आता काय करावं यासने, एवढा सोन्यासारखा लेक आणि जावाई घरी आल्यात पण यासला काय बी नाही, नुसते चिडचिड करतात. तेव्हा भीमा अक्का बोलते तुला सांगते लक्ष्मी त्याच्या कानावर काय बाय पडला असेल म्हणून तो राग राग करतोय. तेव्हा लक्ष्मी बोलते अहो हो पण आपण पण नरमाईनं घ्यायला पाहिजे की, तुम्ही जरा बोलून बघा. तेव्हा अक्का मुद्दामच बोलते अरे खंडूजी नेवशे पाटलासनी कसला देखला जावाय मिळालाय, दारात बैलगाडी आली तर सगळी लोक कशी टकामका टकामका पाहायला लागली. काय तो राजबिंडा जावाई देखणार रूप माझ्या सावीला एकदम देखणार नवरा मिळालाय. तेव्हा पाटील बोलता बाय का. तेव्हा पाटील बोलतात एक काम कर अक्का, लेपन लाव आणि देणगीत ठेव तुझ्या त्या देखण्या जावायला. तेव्हा अक्का बोलते अरे खंडूजी असं करायचं नसतं रे बाबा, तुझ्या डोसक्यात जो काही राग आहे ना तो शांत ठेव बघ, अरे जावाय आपला तो असं वागायचं नसतं. तेव्हा पाटील बोलतात अक्का जे पटत नाही ते पटत नाही, तुला ठाव आहे मी सोक्ष मोक्ष करणारा माणूस आहे, उगाच वावगं खपून घ्यायचं आणि गुळगुळ बोलायचं. तेव्हा अक्का बोलते अरे वय. तेव्हा पाटील निघून जातात. अरे काय म्हणायचं या माणसाला डोसक्यातल्या रागाला. तेव्हा लक्ष्मी बोलते वंश आता काय करायचं. तेव्हा अक्का बोलते तुला सांगते खंडूजीच्या डोसक्यातला काही राग गेलेला दिसत नाही म्हणून तो राग राग करतोय. तेव्हा लक्ष्मी बोलते अहो पण असं कसं चालेल, पाहुण्यांची उठबस नको करायला, रीतीभातीने वागायलाच पाहिजे नाही का, शेवटी आपली बी पोरगी त्यांच्या हाती नांदणार आहे नाही का. तेव्हा अक्का बोलते वय की माणसांबाण तर करायलाच पाहिजे, जावाई खुश तर आपली लेक बी खुश. तेव्हा लक्ष्मी बोलते यांचं काही खरं वाटत नाही मला, लेकीसमोर कोणाची बी भीडभाड ठेवत नाही. तेव्हा लक्ष्मी बोलते तुम्ही जरा लक्ष ठेवा हां यांच्यावर. तेव्हा अक्का बोलते की वय बघते काय करायचं ते. इकडे सावी आणि ज्योती बोलत असतात. तेव्हा सावी बोलते घुंगरमाळ घातल्यावर किती साजरी दिसते ना कपिला. तेव्हा ज्योती बोलतो होय. आणि तेव्हा सावी बोलते आणि ती बी एवढी खोडी आहे, घुंगरमाळ घातल्यावर लगेच इकडे तिकडे मान हलवते, छुमछुम आवाज काढत बसते. मी म्हणाले होते ना केवढी शानी आहे माझी कपिला. तेव्हा ज्योती बोलतो हा ते कळलंच मला एवढ्याच गोष्टीचा आनंद होतो की कपिला बी खुश झाली आणि मालकीन बी. तेव्हा सावी लाजते आणि जायला लागते. तेव्हा तिचे आबा तिच्यासमोर उभे राहतात. तेव्हा सावी थांबते आणि बोलते की आबा तुम्हाला माहिती का यांनी एक घुंगरमाळ घेतली आणि कपिलाच्या गळ्यात बी बांधली, लई साजरी दिसते, तुम्ही बी जाऊन बघा. तेव्हा पाटील बघत राहतात, जाऊन चराट घेतात आणि घेऊन येतात आणि बोलतात की घ्या की. तेव्हा ज्योती बोलतो सासरी बुवा. तेव्हा पाटील बोलतात अहो घ्या की, घुंगरमाळ तुम्ही कपिलेच्या गळ्यात बांधली, आता ह्यो कासरा माझ्या लेकीच्या गळ्यात बांधा, तिला बी कशाला मोकळी ठेवता, राबणारं जनावर करून ठेवलंच आहे तिला, घ्या. तेव्हा सावी बोलते आबा काय झालं तुम्ही असं का म्हणताय. तेव्हा पाटलांना ज्योतीच्या काकांनी जे जे काही सांगितलं असतं सावीच्या कामाबद्दल ते सगळं आठवतं. तेव्हा पाटील रागाने तो कासरा खाली फेकतात. ज्योती आणि सावी बघतच असते. तेव्हा पाटील बोलतात हात दाखव सावी. तेव्हा सावी थोडी घाबरते आणि बोलते हात. तेव्हा पाटील बोलतात हात दाखव सावी, तुझा हात दाखव. तेव्हा सावी पटकन तिथून निघून जाते. तेव्हा पाटील बोलतात थांब सावी. तेव्हा पाटील सावीकडे जातात आणि बोलतात की तुझा हात दाखव सांगितलं सावी. तेव्हा सावी बोलते आबा तुम्हाला हात कशाला पाहिजे. तेव्हा पाटील बोलतात की दाखव की, काय लाकडं फोडून फुलांचा वाडा सारून हाताला घट्ट पडतात. तेव्हा पाटील ज्योतीकडे बघतात आणि बोलतात इसीच भाकऱ्या थापून हाताला चटकं बसतात म्हणून दाखव की हात. तेव्हा सावी बोलते आबा तुम्ही काय बोलताय. तेव्हा पाटील बोलतात तेच बोलतोय जे पाहुण्याला ऐकायला येतंय, माझ्या पोरीच्या कवळ्या हातावर सासरच्या जाचाची नक्षी कशी उमटली आहे ते मला बी बघू द्या. तेव्हा सावी बोलते आबा माझ्या ध्यानात काहीच येत नाही बघा. तेव्हा पाटील बोलतात पण माझ्या ध्यानात समजा आलंय सावी. तेव्हा सावी बोलते की आबा तुमचं काहीतरीच. तेव्हा ती आईला आवाज देते. तेव्हा पाटील बोलतात आई करू नकोस, इथं तुझा आबा उभा आहे, माझ्या संग बोल, दाखव तुझा हात, जे काय तिकडे झालंय ते समज इथे माझ्यासमोर सांग. तेव्हा सावीला लगेच पारूने तिकडे सांगू नको असं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. तेव्हा सावी बोलते मनात की परे समजा आबासनी कसं समजलं, कोणी सांगितलं आणि आपण खरं बोललो तर. तेव्हा पाटील बोलतात ए सावी माझ्या संग बोलणार नाही, माझ्या डोळ्यात बघ आणि खरं खरं सांग. त्या सावीला रडायला येतं. ती मनात बोलते आबा तुमच्याशी मी खोटं नाही बोलू शकणार, काय करावं. त्या सावी बोलते आबा आईला कोरडा शिदा द्यायचा राहिलाच, मी आलीच. सावी तिथून निघून जाते. पाटील ज्योतीकडे येतात. तेव्हा ज्योती विचारतो काय झालं सासरी बुवा. तेव्हा पाटील बोलतात की काय झालं, तिथे घरातच असतात ना व की बाहेर जातात, दिसत नाही काय होतं ते. तेव्हा ज्योती बोलतात सासरी बुवा. तेव्हा पाटील हात करतात. तेव्हा पाटील बोलतात माझी सावी आत्ता इथनं पळून गेली, ती का गेली ती बघितलं ना व, कारण की तिला खरं सांगता येत नाही आणि माझ्या पुढं ती खोटं बी बोलत नाही म्हणून कोरड्याशी द्यायचा बहाणा केला आणि पळाली. तुम्ही जाणतं म्हणून माझी पोर दिली तुम्हाला, सांगितलं होतं सांभाळा, हे सांभाळतं हाय वय. अहो काळीच आहे माझं, तुम्ही असं वागताय. इकडे लक्ष्मी
पाटील घरात येतात. लक्ष्मी सांगत असते, शिदा पाठवलाय कोरडा, बायकासनी बोलवून बुद्धी पाडायला पाहिजे. पाटील काहीच बोलत नाही. लक्ष्मी बोलत असते की जावई बापू आले, त्यांचं मानपान करायला पाहिजे की नाही, त्यांचं आवडीचं कापड, छानसा फेटा आणि अंगठी असं बोलणार. तेवढ्यात ती बघते की पाटील खूप शांत असतात. तेव्हा लक्ष्मी पाटलांजवळ येते आणि बोलते, आव तुमच्याशी बोलते मी, लक्ष कुठे तुमचं, काय म्हणते मी. तेव्हा लक्ष्मी बोलते, अहो असं काय करतायत, लेक आणि जावई बापू पहिल्यांदा आपल्या घरी आले, त्यांच्याशी सवानं वागायला नको का. अहो तुम्ही काय उलटसुलट प्रश्न विचारले नाही ना त्यांना. तेव्हा पाटील बोलतात, का विचारायला नको. तेव्हा लक्ष्मी बोलते की अहो असं काय करतायत, जावई बापू आहेत ते, त्यांचा आणबाण नको ना करायला. तेव्हा पाटील बोलतात की सावीला बघितलं नाही का, अशी होती का माझी लेक, डोळे बघितले का तिचे, कोमेजल्यात, चाफ्याच्या फुलावाने टवटवीत सोन्यासारखी लकाकणारी पोरगी पाठवली मी पुण्याला, आणि त्या अशी आली अशी काटावून नजर चोरून निघून गेली माझ्या पूर्ण. तेव्हा लक्ष्मी पण रडायला लागते आणि बोलते, वय मला बी कळतंय, पण तुम्ही जरा दमाने घ्या, ऐका. तेव्हा पाटील बोलतात, लक्ष्मी पहिल्यांदा माझी लेक माझ्यासमोर नजर चोरून गेली, काय घडलं असेल तिथे. हां, याचा अर्थ रानोजी फुलेनं जे सांगितलं ते एक गोष्ट पक्की झाली, मी काय माझ्या लेकीला परत पुण्याला पाठवत नसतो. तेव्हा लक्ष्मी बोलते, राहिलं नका धाडू, पण एकदा काय खरं खोटं विचारा की, स्वामीने काय सांगितलं तुम्हासनी. तेव्हा पाटील बोलतो, तिनं कशाला काय सांगायला पाहिजे, तिच्या नजरेवरलं कळतंय मला, जात झालाय लक्ष्मी, तिला जात झालाय. तेव्हा लक्ष्मी बोलते, आव उगाच सुतावरून स्वर्ग नकावं लगेच गाठू, आणि जरा येळ द्या बरं का, दमानं घ्या. तेव्हा पाटील बोलतात, तुम्हासनी माहिती आहे सावीची आई मी, एक एक घाव दोन तुकडा करणारा माणूस आहे, सोक्षमोक्ष लावणार मी याचा. तेव्हा इकडे ज्योती पण बोलतो, सोक्षमोक्ष लावायलाच हवा. तेव्हा सावी पटकन बघते. तेव्हा ज्योती बोलतो, काय गं एवढं दचकायला काय झालं. तेव्हा सावी बोलते, काय नाही, तुम्ही कसला सोक्षमोक्ष लावताय. तेव्हा ज्योती बोलतो, सासरे भाऊ असं का वागतायत, त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. तेव्हा ज्योती बोलतो, कारण ते एवढे मायळ आहेत, पण त्यांचा आवाज आता बदलला आहे, त्यांच्या नजरेत आदर नाही संशय आहे, ते नाराज आहेत का. तेव्हा सावी बोलते, अवं काय नाही, ते त्यांचा गैरसमज झाला. तेव्हा ज्योती बोलतो, गैरसमज झाला असेल तर तो दूर केला पाहिजे, तू काय ते मला खरं सांग, मी तुझ्या सोबत आहे. तेव्हा सावी बोलते, काय नाही होते. तेव्हा ज्योती बोलतो, माझ्यापासून काही लपवू नकस, सांग सावित्री, कारण आता मला हे सहन होत नाहीये. ते शास्त्री भावांना आणून तुझी पूजा काय घातली, कपिलीला दान देऊन ते ग्रह शांती काय करायची होती, याचा अर्थ माहिती तुला. तेव्हा सावी बोलते, काय. तेव्हा ज्योती बोलतो, याचा अर्थ तू दुःखात आहेस किंवा सासर वाईट भेटले, कारण नुकतंच आपलं लगीन झालंय, आपण पुण्यात, ते नायगावात, आपला काही निरोप नाहीये, मग सासरी बुवात एवढा बदल केव्हा झाला. तेव्हा सावी बोलते, बघा की हो. तेव्हा ज्योती बोलतो, काहीतरी गडबड नक्कीच आहे, त्याशिवाय सासरी बुवा एवढं चिडणार नाहीत. आणि इथेच आजचा एपिसोड संपला.